मिथुन राशी 13 ते 19 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी, तुमचं मन नेहमी काहीतरी शोधत असतं, नवीन विचार, नवीन दिशा आणि नवीन लोक। पण कधी कधी असं होतं, खूप विचार करूनही काही स्पष्ट होत नाही। मन एक सांगतं आणि परिस्थिती काहीतरी वेगळीच दाखवते, आणि मग तुम्ही स्वतःलाच विचारता, मी नक्की काय करू? पण आता 13 ते 19 एप्रिल दरम्यान तुमच्या आयुष्यातील गोंधळ हळूहळू संपणार आहे। हा आठवडा तुमच्यासाठी एक खास वळण घेऊन येतोय। ज्या गोष्टींबाबत तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत होतात, ज्या निर्णयांमध्ये तुम्ही अडकले होते, त्याबद्दल आता तुम्हाला स्पष्टता मिळणार आहे। मिथुन राशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं मन आणि बुद्धी खूप वेगाने काम करतं, पण कधी कधी हाच वेग तुम्हाला गोंधळात टाकतो। आणि म्हणूनच हा आठवडा महत्त्वाचा आहे, कारण आता ब्रह्मांड तुम्हाला थांबवून सांगतंय, थोडं शांत हो आणि स्वतःचं मन ऐक। या आठवड्यात काही अनपेक्षित गोष्टी घडतील, काही लोक तुमच्या आयुष्यात येतील किंवा दूर जातील, पण प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असेल, तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि तुमचं आयुष्य योग्य दिशेने नेण्यासाठी। तुम्हाला जाणवेल, आता मी स्वतःला जास्त चांगलं समजतोय, आणि हीच सुरुवात आहे एका नवीन, सकारात्मक आणि यशस्वी प्रवासाची। मिथुन राशी, तुमचं मन नेहमीच विचारांच्या प्रवाहात वाहत असतं, कधी आनंद, कधी गोंधळ, कधी आशा तर कधी शंका। पण या आठवड्यात तुमच्या मनाला एक वेगळी स्थिरता मिळणार आहे। ज्या गोष्टींबाबत तुम्ही आतापर्यंत संभ्रमात होता, त्या आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। तुमच्या मनात एक नवीन विचार जन्म घेईल, मी योग्य मार्गावर आहे। आणि ही भावना फक्त मनाची नाही, हा ब्रह्मांडाचा तुमच्यासाठी संकेत आहे। करिअर आणि आर्थिक स्थिती, या आठवड्यात तुमच्या कामामध्ये एक नवीन उत्साह दिसेल। ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या, त्या आता सहज पूर्ण होऊ लागतील। तुमचा विचार करण्याचा वेग आणि निर्णय क्षमता वाढेल। तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल। जर तुम्ही नोकरी करत असाल, वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही व्यवसाय करत असाल, नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे। एखादी चांगली आर्थिक संधी तुमच्याकडे येऊ शकते। पैशांच्या बाबतीत उत्पन्नात स्थिरता राहील आणि थोडी वाढ होण्याचीही संकेत आहेत। या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये एक गोडवा निर्माण होईल। जे काही गैरसमज होते ते आता दूर होऊ लागतील। संवाद वाढेल आणि एकमेकांबद्दलची समज वाढेल। जर तुम्ही नात्यात असाल, तुमचं नातं अधिक मजबूत होईल, एकमेकांवरचा विश्वास वाढेल। जर तुम्ही एकटे असाल, एखादी सकारात्मक आणि चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचे संकेत आहेत। हा आठवडा तुम्हाला शिकवतो, खरं नातं तेच जे तुमचं मन शांत ठेवतं। या आठवड्यात तुमचं मन आधीपेक्षा जास्त आणि शांत स्थिर राहील। नकारात्मक विचार कमी होतील, आत्मविश्वास वाढेल। तुम्हाला जाणवेल, मी माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकतो। तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू लागाल, आणि हीच तुमच्या यशाची सुरुवात असेल। ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार केल्यास हा परिणाम आणखी चांगला होईल। ग्रहांचा प्रभाव, या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे। बुध, तुमचा स्वामी ग्रह, तुमचे विचार स्पष्ट करेल। शुक्र तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम वाढवेल, तर सूर्य तुमचा आत्मविश्वास मजबूत करेल। त्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग निवडणे सोपे जाईल। या आठवड्यात तुमचे विचार खूप प्रभावी असतील। तुम्ही जसं विचार कराल तसंच तुमच्या आयुष्यात घडेल। म्हणून सकारात्मक विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा। रोज स्वतःला सांगा, मी आनंदी आहे, माझ्यासाठी चांगलं घडतंय आणि मी योग्य दिशेने जात आहे। हा आठवडा तुमच्यासाठी स्पष्टता, शांतता आणि प्रगती घेऊन येतोय। काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत, पण त्या तुमच्यासाठी योग्य असतील। ब्रह्मांड तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे। मिथुन राशीवाल्यांनो, स्वतःवर विश्वास ठेवा। जे काही घडतंय ते तुमच्या भल्यासाठीच घडतंय। तुमच्या आयुष्यात आता एक नवीन सकारात्मक अध्याय सुरू होतोय। मिथुन राशी, तुम्ही खूप वेळा असा अनुभव घेतला असेल, अचानक एखादी व्यक्ती भेटते आणि काही दिवसातच तुमच्या आयुष्यात बदल घडवते, किंवा एखादी व्यक्ती हळूहळू दूर जाते आणि तुम्हाला कळतही नाही का? पण हे सगळं योगायोग नसतं। प्रत्येक भेट, प्रत्येक दूर जाणं हे सगळं ब्रह्मांडाच्या योजनेचा भाग असतो। लोक तुमच्या आयुष्यात का येतात? या आठवड्यात काही नवीन लोक तुमच्या संपर्कात येऊ शकतात, किंवा एखादी जुनी ओळख पुन्हा जुळू शकते। पण प्रत्येक व्यक्तीचं एक कारण असतं। काही लोक तुम्हाला शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात, आणि काही लोक फक्त एक धडा देऊन निघून जातात। म्हणूनच कोणावरही अति अवलंबून राहू नका, पण प्रत्येक भेटीचं महत्त्व समजून घ्या। निर्णय घेण्याची योग्य वेळ, मिथुन राशीचं मन खूप विचार करतं। एकाच वेळी अनेक पर्याय समोर येतात,
पण या आठवड्यात तुम्हाला आतून एक स्पष्ट आवाज येईल, हे योग्य आहे आणि हे नाही. हा आवाज म्हणजे तुमचं अंतर्मन आणि तोच तुमचा खरा मार्गदर्शक आहे. त्यामुळे या आठवड्यात घेतलेले निर्णय पुढे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कधी कधी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा घडते, एकच विचार सतत मनात येतो. हे सगळं साधं नाही, हा ब्रह्मांडाचा संकेत असतो. या आठवड्यात तुम्हाला काही खास संकेत मिळतील, जसे की एखादी गोष्ट अचानक लक्षात येणं, एखाद्या व्यक्तीचं नाव पुन्हा पुन्हा समोर ऐकू येणं किंवा एखादी संधी अचानक समोर येणं. हे सगळं तुम्हाला दिशा दाखवत असतं. मिथुन राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे बोलण्याची कला आणि विचार करण्याची क्षमता. या आठवड्यात तुमचे शब्द लोकांना प्रभावित करतील. तुम्ही लोकांना पटवू शकाल, त्यामुळे तुमच्या बोलण्याचा योग्य वापर करा. एखादी संधी, एखादं नातं फक्त तुमच्या शब्दांमुळे बदलू शकतं. मन शांत ठेवण्याचं गुपित, तुम्ही खूप विचार करता आणि त्यामुळे कधी कधी थकवा येतो. तर या आठवड्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढा. शांत बसा, प्रार्थना करा किंवा फक्त स्वतःशी बोला. यामुळे तुम्हाला आतून स्पष्टता मिळेल. या आठवड्यात तुमचे विचार खूप वेगाने वास्तव्यात येऊ शकतात, त्यामुळे नकारात्मक विचार टाळा. स्वतःला सतत सांगा, माझ्यासाठी योग्य लोक येत आहेत, माझ्यासाठी योग्य संधी तयार होत आहे आणि तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. मिथुन राशीवाल्यांनो, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळतंय, फक्त तुम्हाला ते ओळखायचं आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठीच आहे. मिथुन राशी, देव तुमच्याशी कसा बोलतो आणि तुम्हाला मिळणारे गुप्त संकेत. मिथुन राशीवाल्यांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, देव खरंच आपल्याशी बोलतो का? उत्तर आहे हो, पण तो शब्दांनी नाही, संकेतांनी बोलतो. आणि या आठवड्यात तुम्हाला असे काही संकेत मिळणार आहेत जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. तर हे संकेत कसे ओळखायचे? देव किंवा ब्रह्मांड आपल्याला थेट सांगत नाही, पण काही गोष्टी पुन्हा पुन्हा घडतात. एखादा विचार सतत मनात येणं, एखादी गोष्ट वारंवार दिसणं, एखाद्या व्यक्तीची आठवण पुन्हा पुन्हा येणं, हे सगळं साधं नाही. हा तुम्हाला दिला जाणारा संकेत असतो. या आठवड्यात तुमच्यासोबत असे अनुभव वाढतील. योगायोग नसतात, सगळं ठरलेलं असतं. कधी कधी तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाता आणि तिथे एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटते किंवा अचानक एखादी संधी समोर येते. तुम्हाला वाटतं हा योगायोग आहे, पण खरं काय आहे? तो योगायोग नसतो, तो तुमच्यासाठी तयार केलेला मार्ग असतो. मनाचा आवाज म्हणजे देवाचा खरा संदेश. मिथुन राशीवाल्यांनो, तुमचं मन खूप वेगाने विचार करतं, पण त्या सगळ्या विचारांमध्ये एक आवाज खूप शांत असतो. तो तुम्हाला योग्य दिशा दाखवतो. हाच आवाज म्हणजे तुमचं अंतर्मन आणि देवाचा संदेश. या आठवड्यात त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडल्या असतील ज्या तुम्हाला खूप त्रास देऊन गेल्या, पण आता मागे वळून पाहिलं तर कदाचित तुम्हाला जाणवत असेल, त्यातून मी खूप काही शिकलो. हेच खरं आहे, देव आपल्याला तोडत नाही, तो आपल्याला घडवत असतो. या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे विचार करता, जसं तुम्ही अनुभवता तसंच तुमच्याकडे आकर्षित होतं. जर तुम्ही विश्वास ठेवलात तर देव तुम्हाला योग्य लोक, योग्य संधी देतो. या आठवड्यात तुमच्यावर एक अदृश्य संरक्षण आहे. तुम्ही चुकीच्या मार्गावर जाणार नाही. योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला जाणवेल, कोणीतरी माझी काळजी घेतंय. मिथुन राशीवाल्यांनो, देव तुमच्याशी बोलतंय, पण तुम्हाला ऐकायला शिकायचं आहे. संकेत ओळखा, मनाचा आवाज ऐका, कारण तुम्ही एकटे नाही. तुमच्या प्रत्येक पावलावर एक अदृश्य शक्ती तुमच्यासोबत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की देव तुमचं मार्गदर्शन करत आहे, तर कमेंटमध्ये लिहा, मला संकेत मिळत आहेत. एकंदरीतच मिथुन राशीवाल्यांनो, जीवनात जे काही घडतंय ना, ते फक्त घडत नाहीये, ते तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी घडतंय. कधी कधी वाटतं मी एकटाच किंवा एकटीच का, पण हे सत्य लक्षात ठेवा, तुम्ही कधीच एकटे नाही आहात. तुमच्यासोबत एक अदृश्य शक्ती नेहमी उभी आहे. जे निघून गेलं ते तुमच्यासाठी नव्हतं आणि जे थांबलंय ते योग्य वेळेची वाट पाहतंय आणि जे येणार आहे ते तुमच्यासाठीच बनलेलं आहे. म्हणून भूतकाळ सोडा, वर्तमान स्वीकारा आणि भविष्यात विश्वास ठेवा, कारण तुमचं आयुष्य आता हळूहळू उजळत चाललं आहे आणि हा बदल कायमचा असेल. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे आणि माझ्यासाठी सर्वोत्तम घडत आहे.